सुरुवात केली तर कसं करतील राणे साहेब? आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या लोकांचं मी स्वागत करत आहे. कोकणचे जे काय प्रश्न असतील असे बरेच माहिती आहे. जर समजा आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे साहेब आले तर ते कसे बोलतील? राज ठाकरे साहेब त्यांचा बोलणं, त्यांचं उभं राहणं हे खूप विशिष्टपूर्ण असतं. ते कसे बोलतात? जमले म्हणजे जय महाराष्ट्र. तो आवाज काल बरोबर कुठल्या तरी आपल्या स्वित्झर्लंडच्या कुठल्या तरी नमस्कार मित्रांनो, मी रितेश गिरवाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आता दुसरा दिवस आहे गावी आणि वाडीमध्ये काही फिरायला भेटलं नाही, तर आता पण जरा जाऊन येतो वाडीमध्ये. आणि पुन्हा आपल्याला मंदिरामध्ये पण जायचं इकडे सिद्धवाडीमध्ये, तिथे पण जाऊन येईल. मागे इथे फणसाचं झाड आहे, इथे फणसाचं झाड आहे. छोटे छोटे फणस आहेत, त्याला कोऱ्या बोलतो आम्ही. याची सुद्धा भाजी करतात. खूप ठिकाणी आहेत. चिकूचं झाड बघा केवढं आहे ते. एवढं मोठं चिकूचं झाड आहे, पूर्ण पत्र्यावरती आलं याचं. घराच्या बाजूला पण बघा पूर्ण ना सारवलेलं आहे, त्यामुळे एकदम असं पूर्ण क्लीन केलेलं आहे. इथे सुद्धा बसण्यासाठी केलेलं आहे, बाहेर बसू शकतो. आणि इथे पूर्ण सावली असते, झाडं आहेत त्यामुळे. आंब्याला सुद्धा मोहर आला इथे, आंबे तर काय अजून दिसत नाहीत कुठे. मनी म्याव. इथे चेरीचं झाड आहे. येतो जरा वाडीमध्ये फिरून, अजून थंडी कमी नाही झाली. गावी मित्रांनो थंडी सुद्धा अजून खूप आहे. हो बाबूदा, बरे आहेत ना? कुठे गेले? हा, पैवड दिला तू? त्याची मजा आहे, फिरत असतो वाटतं. काही तेच हो, उद्या येतील.
आमची विहीर बघा. पूर्ण गवत गवत झालंय सर्व. ते साफ करायला लागणार आहे सर्व. नदीचं पाणी बघून येऊया आपण. इथून तर दिसतंय पाणी खूप आहे. थोडं पुढे जाऊन बघूया. इथून पाणी दिसतंय बघा किती पाणी आहे. जुन्या पुलाचे बघा आता पत्रे वगैरे पण पडायला लागले. ते लोखंड वगैरे जास्त आता कोण येणं जाणं नाही ना त्यावरती. त्यामुळे आता तो पूर्ण हे होत आला, गंज झाला, खराब झाला पूर्ण. पत्र्यावर आलेत वाटतं वर. माकडं आलेत खूप. केळी घेऊन जातील सर्व. त्या केळी धरल्या तिथे, त्यामध्ये लपवून ठेवलेत. कारण हे लोक काढून घेऊन जातात. ते बघा पळाले तिकडे. बघा पुन्हा आलीत आणि कशी बसल्यात सर्व. काय खायला आलीत. पुन्हा येतील थोड्या वेळाने आता. मित्रांनो, हा माहिती आहे पाटा, मसाले वाटायचा. आता यूजच नाही कोण करत. दोन आहे तिथे. आता यूज कोण करत नाही, कारण सर्वांच्याकडे आता मिक्सर आल्यामुळे. सर्वात जुनं. या ठिकाणी मित्रांनो कोळीत केलेत. कदाचित कोळीतच असतील. पूर्ण तिकडेपर्यंत आहेत. बाबी कलर करतोय. 26 जानेवारी आहे म्हणून. अरे मग बाबी फेमस झालाच पाहिजे. जमेल तेवढं करतील कलर वगैरे. तिथे पण करतात. आणि इकडे बघा मुलांच्या खेळण्याचं किती अवस्था बेकार झालंय. हे कधी हे पास होणार आहे माहित नाही. मित्रांनो, रात्रीचे आता 9:30 झालेत आणि आम्ही निघालो आहोत पुन्हा आता सिद्धवाडीमध्ये जायला. कारण तिकडे आता ना कार्यक्रम आहे रात्री. आता कोणता आहे ते माहीत नाही. तिथे जाऊनच बघतो आणि मग सांगतो. गावातले पण खूप जण येणार आहेत, सर्व मुलं. सर्वजण आता एकसाथ चाललोय. मित्रांनो, गावाला थंडी सुद्धा ना खूप आहे. खूप म्हणजे खूपच लागते. आणि आता नाईटला क्रिकेटसाठी सुद्धा जायचं, खेळायला वगैरे. परवा कदाचित असेल. अमर शेठ कसे झोपलेत बघा मोबाईलवरती.
साहिलच्या इथे आलो, साहिलच्या घरी. तीन गाड्या लावल्यात. तुम्ही कोणती घेता, ऍक्टिवा घेता की बाईक? मित्रांनो हे बघा, गावाला कोणीच माणसं नाही, सगळे थांब सूम, सगळा अंधार अंधार, सर्व घरं बंद आहेत. आता तर काहीच नाही दिसणार. गावी लवकर झोपतात काही जण. असा वाघ समोर दिसला गाडी लगेच थांबवा सर्वांनी. हे यांचं उत्तर आहे. तिसरं, आता 2 दिवस ते कार्यक्रम सुरू आहेत, 2 दिवस कार्यक्रम चालले असत. महिला म्हटल्यानंतर, मुली म्हटल्यानंतर घरामध्ये भरपूर कपडे असलेले, साडी असलेले, सगळं असलं तरी सुद्धा मनात काहीतरी कुजबूज चालू असलेली, माका आज घालूकच काही नाही असं. आणि चौथा, याच्यामध्ये थोडस पुरुषांका इन करते बघा. एखाद्या महिलेचा ज्यावेळी आपल्या नवऱ्यासोबत भांडण होतं आणि त्या भांडण अगदी टोकाचा होता, कडाक्याचा भांडण, शेवटचं अंतिम, म्हणजे भारतातलाच नाही तर जगातल्या सगळ्या महिलांचा फेमस वाक्य आहे का, ज्यावेळी एखाद्या महिलेचा आपल्या नवऱ्यासोबत कडाक्याचा भांडण होता, तर प्रत्येक महिलेचा आपल्या नवऱ्या एक शेवटचं वाक्य असतं बघा, भांडण झाल्यानंतर अंतिम टोकाचं वाक्य, मी असंही मनात टिकलंय, दुसरं असतं तर कधी सोडून गेलेलं असतं. चला जोरदार आहे. थँक्यू सो मच. जाऊया, सुंदर सुंदर असे परफॉर्मन्स पाहूया मित्रो. सुंदर अशी गणेश वंदना झालेली आहे आणि आता पाहूया सगळ्यांना आवडणारी अशी सुंदर अशी लावणी आपल्या समोर सादर होते. 2025 या कार्यक्रमातील अतिशय सुंदर, बहारदार आणि आपल्या सगळ्यांना आवडेल असा एक नृत्याविष्कार आपल्या समोर सादर होतोय. दादाचा शिवराज्याभिषेक सोहळा. मित्र, हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटेल, नक्कीच भेटेल, कारण या ठिकाणी आयोजकांनी जो विश्वास दाखवून आम्हाला या ठिकाणी बोलवलंय, सो मला असं वाटतं की सगळे आमचे जे डान्सर्स आहेत नक्कीच या परफॉर्मन्स मध्ये खरे उतरतील. इतका सुंदर हा परफॉर्मन्स आपल्यासाठी रंगमंचावरती येण्यासाठी सज्ज आहे. जितका वेळ मी या गोष्टीमध्ये घेतला, ही गोष्ट सांगण्यासाठी घेतला, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला हा नृत्याविष्कार खूप आवडेल. आणि आपल्या महाराजांचं आगमन सुद्धा या रंगमंचावरती होणार आहे. जे आपले बाहेरील लाईट्स आहेत, तिथे जे ऑपरेटर आहेत त्यांनी कृपया रेडी राहा, म्हणजे ज्यावेळी आम्ही सांगू आपल्याला की महाराजांची एंट्री होईल, सो आपण त्या ठिकाणी कृपया रेडी राहा. आमच्या चिमणी बागराच्या कलाकारांना विनंती आहे, कृपया आपण लगेचच आपल्या सगळ्यांचे दैवत, आपल्या महाराष्ट्र, संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या. भक्तीचं हे फळ दिलं का स्वामी तुम्ही? माफ करा, पण यापुढे मी तुम्हाला बघणार नाही. स्वामींचं दर्शन मनी घोळा भावर संकटा
अंतरात मार्ग दावण्या भक्तासाठी धावर भक्तासाठी धावर भक्तासाठी धावर तुझ्या विना विश्व हे सारे. हा बघता हा एकच रील्स कोण कोण बघतं रील्स इंस्टाग्राम वरती. हा तर काही कार्टूनचे आपण आवाज ऐकणार आहोत. कार्टून म्हटल्यानंतर विविध आवाज आहेत. मी बरेच आवाज काढतो. शिंचन माहिती शिंचन. हा शिंचन समजा या रंगमंचावरती आला तर कसं बोलले आपण आवाज ऐकूया. खास छोट्या मुलांसाठी माझ्या छोट्या दोस्तांसाठी मी महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असतो आणि हे कार्टूनचे आवाज बऱ्याच मुलांना आवडतात. तो शिंचनचा आवाज आपण ऐकूया. शिंचन आणि चिंचाचे मित्र गप्पा मारतात. शिंचन बाहर देखो कितनी धूप आई है चलो खेलने चलते हैं. शिंचन मैं हूँ शिंचन डोहरा और मैं हूँ 5 साल का. आज मैं जाऊंगा योशिता कबाब के साथ घूमने. अरे शेरू मेरे पीछे पीछे बताओ शेरू मुझे शिमला मिर्च बिल्कुल पसंद नहीं. अरे माँ मेरे सामने कितनी अच्छी लड़की खड़ी है. तुम्हारा नाम क्या है. मेरा नाम चिंचन डोहरा है और मैं हूँ 5 साल का. आवाज आवडला ते का सर्वांचे टाळ्या होऊन जाऊ दे. अजून एक कार्टून आहे. त्या कार्टूनचं नाव आहे ऑगी अँड कॉकरोच. माहितीये. हा चला ते कार्टून लागल्यानंतर आवाज कसा येतो आपण ऐकूया. दिन है सुहाना रात है सुहानी आगे निकला झाड़ को पानी देने अच्छा है. आज मैं जाके झाड़ को पानी दूंगा. ये ऑली के नाम पिंपल ऑली आई लव यू मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ ऐसा ही करता रहूंगा. ऑली से मैं प्यार करता हूँ तू नहीं कर सकता. भैया ऑली सिर्फ मेरी है और ऑली सिर्फ मेरी हो सकती है आपकी नहीं हो सकती. ऑली मेरी भी हो सकती है. आओ मेरा गार्डन किसने बर्बाद किया. डाकी चिकड़ा उसको बर्बाद कर डालूंगा. ऑली को तो मैं मस्त तेल में फ्राई करके खा करे. असे आवाज असतात बरेच. आपण आवाज ऐकत असतो. आपण एका वेगळ्या आवाजाकडे जाऊया. डिस्कवरी चॅनल कोणी कोणी बघितले. डिस्कवरी किंवा अॅनिमल प्लॅनेट बघितलं का कधी ना कधी. हा तर मी डिस्कवरीसाठी सुद्धा डबिंग केलेले आहे. आता डबिंग म्हणजे काय जसं आपण साऊथ इंडियन फिल्म बघतो ज्याच्यामध्ये आलू अर्जुनला आवाज दिला आपल्या श्रेयस तळपतीने तसं डबिंग मध्ये मराठी कलाकार किंवा हिंदी कलाकार त्या भाषेमध्ये जाऊन डबिंग करतात आवाज देतात. तर डिस्कवरीसाठी मी एक एपिसोड केला होता भारदस्त आवाजामध्ये आणि एक स्टोरी होती ज्याच्यामध्ये एक फॅमिली अडकते. एक छोटीशी तुम्हाला झलक देतो आपण नंतर पुढच्या आवाजाकडे वळूयात. एक वेगळा आहे तरुण मुलांना आवडणार आहे. अशी एक गोष्ट होती ज्याच्यामध्ये एक कपल अडकतं. विदेशातली गोष्ट आहे ती हिंदीमध्ये आम्ही डब केली होती ज्याला मी आवाज दिला होता. गोष्ट तुमच्यासमोर सादर करतो डिस्कवरी चॅनल. लिंडा और स्कॉटी जो कि रिश्ते में पति पत्नी थे अपना हनीमून मनाने के लिए उन्होंने काला हरिकेस्तान आने का फैसला किया था. पर यह उनका फैसला अब उनकी परेशानी में तब्दील हो चुका था. जिस बंजर बियाबान इलाके में पहुंच गए थे वो इलाका ग्रिजली भालू का इलाका था. ग्रिजली भालू जिनके नाखून दुनिया में सबसे तेज माने जाते हैं. अगर किसी ग्रिजली भालू ने आप पर हमला कर दिया तो आपकी जान जाना तय है. शर्ट में पानी और खाना ना होने के कारण असं काहीतरी असतं. तुम्हाला आवाज आवडला असेल तर सगळ्यांच्या टाळ्यांची अपेक्षा करेल. आता सध्या मुंबईची निवडणूक झाली महानगरपालिकेची आणि आपण सगळ्यांनी ती बघितली. महाराष्ट्रात निवडणुका असतात आणि निवडणुका म्हटल्यानंतर राजकारण आलं आणि राजकारण म्हटल्यानंतर राजकीय नेते आले. आता समजा आजच्या गणेश जयंतीच्या कार्यक्रमाला काही राजकीय नेते जर आले आणि त्यांनी जर या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तर कसं देतील आपण जरा प्रयत्न करूया. आजच्या कार्यक्रमाला सगळ्यात पहिले आले राणे साहेब. तो डिले वाढवा थोडस. राणे साहेब आले आणि त्यांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली तर कसं करतील राणे साहेब. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या लोकांचं मी स्वागत करत आहे. कोकणचे जे काय प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे या जयंतीला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद. असे बरेच नेते आहेत. जर समजा आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे साहेब आले तर ते कसे बोलतील. राज ठाकरे साहेब त्यांचा बोलणं त्यांचं उभं राहणं हे खूप विशिष्टपूर्ण असतं. ते कसे बोलतात.
जमले म्हणजे तमाम हिंदू मातांनो आणि माझे जय महाराष्ट्र. तो आवाज जरा कमी करा. काल बरोबर कुठल्या तरी आपल्या स्वित्झर्लंडच्या कुठल्या तरी देशात गेलो होतो. तिकडचा सगळं परिसर बघितला, तिकडची सगळी राज्य बघितली आणि आपला महाराष्ट्र बघा. मी प्रत्येक वेळी सांगत असतो, प्रत्येक वेळी बोलत असतो, पण तुम्हाला काहीच गोष्टी कळत नाही. राज ठाकरे जोपर्यंत बोलतो त्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, जोपर्यंत या भैया लोकांच्या पिकडात लाज बसत नाही तोपर्यंत आपला महाराष्ट्र सुद्धा नदी लिहून ठेवा. राज ठाकरे बोलतोय जय महाराष्ट्र. या ठिकाणी समजा एक नेते आहेत जे कविता करतात, ते जर आले तर कसे बोलतील माहितीये का? ओके, ते जर हा कार्यक्रम बघायला आले तर कसे येतील आणि कसे बोलतील? येऊन गोवाले नाही. तुम्हाला सगळ्यांना थंडी वाजते तरी तुम्ही टाळ्या वाजवता त्याबद्दल धन्यवाद. आज गणेश जयंतीच्या कार्यक्रमाला अजून खूप खूप शुभेच्छा आणि मी तुमच्यासाठी कविता लिहून आणलेली आहे. कोकणात पिकतो हापूस आंबा, कोकणात पिकतो हापूस आंबा, कार्यक्रम संपला नाही अजून थोडा वेळ थांबा. शरद पवार साहेब समजा आले आणि त्यांना कोणी विचारलं की सर तुम्ही काय बोला, कांद्याला सध्या हमीभाव मिळत नाहीये तर काय वाटतं तुम्हाला, तर ते कसं उत्तर देतील? दिले कमी करा. शरद पवार साहेब सर काय वाटतं तुम्हाला, कांद्याला हमीभाव मिळत नाही तर काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? शरद पवार साहेब रस्त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार केला असता. कांद्याला हमीभाव मिळवून देण्यासाठी गेले कित्येक वर्षांनी सातत्याने प्रयत्न करत आहोत. आम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप चांगली विधेयक निर्माण करण्याची गरज आहे. आमच्या घरात 10 वाजून 10 मिनिटं झाली, आम्हाला बारामतीला जायचं आहे. थँक्यू. बरेच आवाज आहेत, बरेच बॉलिवूड कलाकारांचा सुद्धा आपण आवाज ऐकणार आहोत पुढच्या पट्टीमध्ये, पण एक वेगळा आपण आवाज करूयात. आपल्या सर्वांचा आवडता खेळ कुठला आहे? क्रिकेट. आणि क्रिकेटचा देव कोण आहे? सचिन. ज्या आवाजासाठी मला गोल्ड मेडल मिळालं होतं युनिव्हर्सिटीला, तो आवाज मी तुमच्यासमोर सादर करतो. सचिनने जेव्हा 100व्या शतक केलं होतं तेव्हा प्रत्येकाला आनंद झाला होता. मला सुद्धा झाला होता, तुम्हाला सुद्धा झाला होता. आणि मॅच होती बांगलादेश सोबतची. मी तुम्हाला घेऊन जातो डायरेक्ट मैदानामध्ये आणि दाखवतो सचिन कसा बोलला. आणि त्याला प्रश्न विचारणारे जे रवी शास्त्री होते त्यांनी त्याला कसा प्रश्न विचारला. सचिननं आत्ताच 100व्या शतक केलं होतं, सगळा ऑडियन्स क्राऊड ओरडत होता, सचिन दमलेला होता. आणि त्याच्यामध्ये रवी शास्त्री त्यांना प्रश्न विचारतात. रवी शास्त्रींचा आवाज आणि सचिन तेंडुलकर यांचं उत्तर आपण ऐकणार आहोत या ऍक्ट मध्ये. रवी शास्त्री Welcome back. This is India versus Bangladesh. Sachin made legendary. Sachin made 100 century internationally, but this is phenomenal, Sachin. How can you do this, Sachin? Please express your feeling. All crowd cheering you, Sachin. Sachin. It is very fantastic moment for me, and every bound is trying to play for my country. My mom and teachers always supports me, so I'm every time the whole crowd always supports me. आणि मी एवढं सांगेन की माझ्या आईने जर मला वडापाव खायला गेला ती खाऊन मी शतक करू शकलो. थँक्यू सो मच. मला वाटतं आयोजकांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आपण पुढच्या नृत्यांकडे वळूया. पुढच्या सदरामध्ये सुंदर सुंदर बॉलिवूड कलाकारांचा सुद्धा आपण आवाज ऐकणार आहोत. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचं सारा श्रेय या चिमणी पाखरा अकॅडमीला आहे, कारण त्यांनी तुम्हाला जागेवरती एका खेळून ठेवलं. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असं हे सांस्कृतिक नृत्य. आणि खरोखर तुमच्या टीमला आपल्या मंडळाकडून हार्दिक अभिनंदन. उत्तरोत्तर तुमची अशीच प्रगती होऊ जाऊ अशी मी माझ्या वरद विभागाच्या चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, आजचा कार्यक्रम संपला आणि आम्ही आता चाललोय घरी. सांस्कृतिक कार्यक्रम केले, नाटक केले, कॉमेडी शो केले, मधून अधून प्रेक्षक खूप लागला माझा आवाज पहिला कार्यक्रम होता. मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथे संपवतोय. दुसऱ्या दिवशी व्हिडिओचा शेवट करतोय, कारण रात्री आम्हाला यायला खूप लेट झालं होतं, म्हणजे 2 वाजले. आणि तिथे मी व्हिडिओचा एंड करणार होतो, पण तिथे स्पीकरचा आवाज वगैरे ना खूप होता, डीजेचा आवाज वगैरे, त्यामुळे काय आवाजसुद्धा आला नसता तुमच्यापर्यंत. त्यामुळे मी आता व्हिडिओ संपवतोय. या व्हिडिओमध्ये ना तिथे जे डान्स वगैरे होते त्याच्यात थोड्या क्लिप टाकतोय, कारण कसं आहे ते सॉन्ग चालू असल्यामुळे कॉपीराईट येऊ शकतो, म्हणून जास्त क्लिप टाकत नाही आहे. थोड्या नॉर्मली टाकतो फक्त त्यामध्ये.
आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपणच लवकरच भेटू. बाय.